तर आज मी भाजक्या पोह्याचा अगदी कमी तेलामध्ये खमंग कुरकुरीत चिवडा बनवणार आहे। इथे मोठ्या कढईमध्ये आपण हे भाजके पोहे परतून घेणार आहोत अगदी थोडा वेळासाठी, म्हणजे फक्त गरम करून घ्यायचेत आणि एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने इथे अर्धा किलो पोहे घेतले आहेत मी। तर आता हे पोहे काढून घेतल्याच्या नंतर तेलाची कढई गॅसवर ठेवायची। तेल गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आणि पोह्यावर टाकायचे। त्याचबरोबर मक्याचे चिप्स तळून घ्यायचे आणि जे जाड पोहे असतात आपल्या घरामध्ये ते सुद्धा थोडेसे तळून घ्यायचे, एखादा वाटी एवढे, म्हणजे चिवडा अगदी कुरकुरीत होतो। आता हे सर्व आपण या मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करत आहोत, म्हणजे आपल्याला मसाले वगैरे टाकल्याच्या नंतर छान व्यवस्थित असं एकत्र करता येईल हे। आता ह्या तेलामध्ये ही चाळणी ठेवून आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत आणि लगेचच डाळवं, हिरवी मिरची हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे छान तळून झालं की या कढईमधलं तेल काढून घेते आणि थोड्याशा तेलावरती जिरं मोहरी टाकून छान तडतडू द्यायचं। याची फोडणी तयार करायची। गॅस बंद केला तरी चालेल। यामध्ये हळद, मिरची पावडर, मीठ टाकायचं आणि ही फोडणी या पोह्यांवरती टाकायची आणि छान असं दोन्ही हाताने मिक्स करायचं। अगदी संपूर्ण पोह्याला हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करा। त्यासाठी अगदी मोठं भांडं घ्या, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल। आता हे सर्व जिन्नस मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चम्मच पिठी साखर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे अशा पद्धतीने हा खमंग कुरकुरीत चिवडा तयार होईल आणि डब्यामध्ये भरून ठेवायचा। भेटू पुन्हा।